कुठे प्रचाराचा नारळ फुटलाय तर कुठं सामूहिक राजीनामे यायला सुरुवात झाली आहे। भाजपने उमेदवार यादी जाहीर करताच घडामोडींना वेग आलाय। तर महाराष्ट्रामध्ये बीजेपी कॅन्डिडेटची लिस्ट अनाउन्स झालेली आहे आणि नाराजीचा सूर तर कुठे उत्साह आहे, कुठे सामूहिक राजीनामे यायला लागलेले आहेत। मंडळी, भाजपने पहिली उमेदवार यादी जाहीर करताच घडामोडींना वेग आलेला आहे। या मतदारसंघांमध्ये चुरस वाढलेली आहे। बघूयात कोणते ते मतदारसंघ। तर लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झालेला आहे। उमेदवारांच्या नावाच्या याद्या जाहीर होतात। काल संध्याकाळी भाजपने देशातील लोकसभेच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली। यामध्ये महाराष्ट्रातले 20 उमेदवार आणि त्या उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत। आणि अशातच आता राज्यात घडामोडींना प्रचंड वेग आलेला आहे। कुठे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह बघायला मिळतोय, हार तुरे होत आहेत, गुलाल उधळला जातोय, तर कुठे नाराजीचा सूर देखील बघायला मिळतोय। आणि यातच काही मतदारसंघातील लढतींकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचा मतदारसंघ आहे तो म्हणजे रक्षा खडसे यांचा। रक्षा खडसे यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर झाल्याने रावेरमधल्या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलंय। कारण पुण्यात आजपासून प्रचाराला सुरुवात भाजपने केली आहे। उमेदवार यादीत मुरलीधर मोहोळ यांच्या नावाचा समावेश आहे। तर पुण्यामध्ये महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा प्रचाराचा नारळ आज फुटणार आहे। पुण्याचं ग्रामदैवत कसबा गणपतीचं सकाळी 11 वाजता ते दर्शन घेणार आहेत आणि त्यानंतर प्रचाराला सुरुवात होणार आहे। तर भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने आज महाराष्ट्रामधल्या 20 उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे। त्यामध्ये पुण्यातून मोहोळ यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। गावित यांना तिसऱ्यांदा उमेदवारी नंदुरबारमधून मिळालेली आहे। डॉक्टर हिना गावित यांना तिसऱ्यांदा भाजपकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे। तर मंडळी, 10 वर्षात केलेले विकास कामांमुळे पुन्हा मला उमेदवारी मिळाली असल्याचा विश्वास हिना गावित यांनी व्यक्त केलेला होता। पक्षश्रेष्ठींनी दिलेली जबाबदारी आणि त्या जबाबदारीबद्दल त्यांनी आभार देखील व्यक्त केले। पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे आणि पारदर्शकपणे पार पाडणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। आणि येणाऱ्या काळात विकासाच्या कामावर अधिक भर आपण देणार असणार असं त्या म्हणालेल्या आहेत। तळागाळापर्यंत आपण पोहोचणार असं देखील त्या म्हणाल्यात। तर कोणी कितीही विरोध केला तर पक्ष ज्याचा परफॉर्मन्स चांगला किंवा पक्ष चांगला परफॉर्मन्स करणाऱ्याला जबाबदारी देत असतं असं गावित म्हणालेले आहेत। तर मंडळी, या दरम्यान हिना गावित यांच्या उमेदवारीला शिवसेना शिंदे गटाचे संपर्क प्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांचा विरोध होता। रावेरमध्ये नाराजीचा सूर देखील बघायला मिळाला। रावेरमध्ये राष्ट्रवादीचे नेते विधान परिषद आमदार एकनाथ खडसे यांच्या सुनबाई रक्षा खडसे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। तर रक्षा खडसे या भाजपच्या विद्यमान खासदार देखील आहेत। मात्र त्यांना उमेदवारी दिल्याने भाजपचे स्थानिक एकनिष्ठ कार्यकर्ते नाराज झालेत। रावेर लोकसभेच्या खासदार रक्षा खडसे यांचं तिकीट जाहीर झाल्यामुळे रावेर लोकसभेमधील भाजप इच्छुक गट आणि एक वेगळा गट नाराज असल्याची माहिती आता समोर आलेली आहे। इच्छुक उमेदवार स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांचे चिरंजीव अमोल जावळे यांचं तिकीट कापल्याने हा नाराजीचा सूर असल्याचं समजतं। रावेरच्या भालोद येथे हजारो भाजपचे कार्यकर्ते जमा होऊन नाराजी व्यक्त करतात। सामूहिक पद्धतीने अनेक जण भाजपच्या पदांचा राजीनामा देत आहेत। या ठिकाणी हे राजीनामे देत असल्याचं समोर आलं आहे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना हे पत्र लिहिण्यात आलं आहे। आज रावेर लोकसभेची जागा जाहीर झाली। अमोल जावळे यांना डावलण्यात आलं। पुन्हा अन्याय झाल्याने लोकसभा मतदारसंघात आम्ही यापुढे भाजपचं काम करणार नाही अशा आशयाचं सामूहिक स्वाक्षरी असणाऱ्याचं मोहीम ही आता सुरू झाली आहे आणि तसं पत्र हे अध्यक्षांकडे पाठवण्यात येणार आहे।